नमस्कार मंडळी. आज आहे 27 फेब्रुवारी, म्हणजे आपला मराठी भाषा गौरव दिन. आपल्या माय मराठीचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस. तर याच निमित्ताने आपण मराठीच्या गोडव्याबद्दल तर नेहमीच बोलतो, पण आज तिचे एका ज्वलंत रूपाची ओळख करून घेऊया. एक प्रश्न मनात येतो की आपली मातृभाषा मराठी फक्त रसाळच आहे की तिच्यात एक धारदारपणा सुद्धा आहे. म्हणजे आपण नेहमीच तिच्या गोडव्याबद्दल, तिच्या काव्यात्मक सौंदर्याबद्दल बोलत असतो, पण खरं तर तिच्यात एक अशी जबरदस्त शक्ती दडलेली आहे ना, जी शब्दांना एक वेगळीच धार देते आणि ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आपण हा दिवस साजरा करतो आणि तो आपल्याला आठवण करून देतो की आपली भाषा किती मधुर आणि काव्यात्मक आहे. म्हणजे तिचं सौंदर्य तिच्या रसाळपणात आहे, हे तर खरं आहेच. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, तसंच काहीसं आहे. मराठी भाषेचं एक असं उग्र रूप सुद्धा आहे, जे अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतं. आणि हीच तिची खरी ताकद आहे, तिचं आव्हान देणारं स्वरूप. अगदी बरोबर. बघा ना, एकाच वेळी मऊ मेणाहुनी आणि दुसरीकडे वज्रा समान कठीण. म्हणजे आपली भाषा एकाच वेळी मेणापेक्षा मऊ असू शकते आणि त्याच वेळी वज्राहुनी कठीण शब्दांना पेलू शकते. हे जे द्वंद्व आहे ना, ह्यातच तिचं खरं सामर्थ्य दडलंय. पण मग प्रश्न असा येतो की शब्दांमध्ये ही ताकद नेमकी येते कशी? तर याचं उत्तर एका अद्वितीय साहित्यिक आव्हानात, एका विशिष्ट काव्यात दडलेलं आहे. आणि हे काव्य म्हणजे भाषेच्या ह्या आव्हानात्मक रूपाचं मूर्तिमंत उदाहरणच आहे. आणि ते काव्य म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी रचलेलं नृसिंह पंचक हे स्तोत्र. हे स्तोत्र म्हणजे खरं तर मराठी उच्चारांची आणि आपल्या भाषेच्या सामर्थ्याची एक प्रकारची अंतिम कसोटीच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग या स्तोत्रामागचं रहस्य काय आहे? ते म्हणजे लाटानुप्रास नावाचा एक अलंकार. आता हे नाव ऐकून घाबरायचं कारण नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात शब्द किंवा ध्वनींची अशी काही लयबद्ध गुंफण केलेली असते की ते उच्चारताना अक्षरशः आपल्या जिभेचा व्यायाम होतो. आणि म्हणूनच हे काव्य इतकं अवघड आणि त्याचवेळी तितकंच अप्रतिम वाटतं. हे बघा, एक उदाहरणच पाहूया. कडकडीत कडाडिंग कडकडाटिंग कडारी, ऐकूनच अंगावर शहारे येतात नाही का? हा आहे लाटानुप्रासाचा थेट अनुभव. शब्दांच्या नादातून निर्माण होणारी ही एक विलक्षण ऊर्जा आहे. आणि यातली एक गंमत सांगू, या स्तोत्राचा एक व्यावहारिक उपयोगही आहे असं म्हणतात. असं मानलं जातं की याचं पठण नियमित केल्यानं आपली जीभ वळते आणि उच्चार अगदी स्पष्ट होतात. म्हणजे बघा, हे फक्त काव्य नाहीये, तर एक प्रकारची स्पीच थेरपीच आहे. या काव्याचं खरं सौंदर्य आहे ना, ते त्याच्या ध्वनीमध्ये आहे. म्हणजे हे शब्द नुसते आपल्या कानावर पडत नाहीत, तर ते आपल्या डोळ्यासमोर साक्षात भगवान नृसिंहाचं ते रौद्र रूप उभं करतात. तो प्रलयंकारी आवेश, तो सगळा दरारा शब्दांच्या नादातून अक्षरशः जिवंत होतो. हे शब्द फक्त ऐकायचे नाहीत, तर ते अनुभवायचे आहेत. जसं की कडकडाट. ऐकलं? जणू काही तो खांबच फुटतोय. मग हे तो घडघडाट, असं वाटतं की जणू काही सबंध पृथ्वीच हादरतीये. आणि शेवटी थरथराट, त्या रौद्र रूपाने उडणारा थरकाप. हीच तर आहे शब्दांमधून चित्र उभं करण्याची ताकद. चला, आतापर्यंत आपण फक्त ऐकत होतो, माहिती घेत होतो, पण आता वेळ आली आहे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची. आता हे आव्हान स्वीकारून आपल्या मराठी भाषेच्या या रांगड्या रूपाला सामोरं जायचंय. आणि हे आव्हान स्वीकारणं वागतं तितकं अवघड नाहीये. त्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी शब्द अगदी काळजीपूर्वक वाचा. मग त्या शब्दांमधून जो नाद निर्माण होतोय तो समजून घ्या आणि मग ते स्पष्टपणे म्हणण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला थोडं अडखळायला झालं तरी काही हरकत नाही. तर मग हे आहे आपलं पहिलं कडवं. यात नृसिंहाच्या विशाल आणि प्रकट रूपाचं वर्णन केलंय. यातले ते तट हे शब्द बघा. या शब्दांमधनं खांब तुटण्याचा आवाज अगदी थेट आपल्यापर्यंत पोचतो. आता पाहूया दुसरं कडवं. इथे बघा, झळझळीत, लळलळीत, हळहळीत. शब्दांची ही जी पुनरावृत्ती आहे ती काव्याची जटिलता आणि तीव्रता दोन्ही वाढवते. यातला जो ध्वनी आहे ना, तो जणू काही अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे आसमंत व्यापून टाकतो. आणि आता हे तिसरं कडवं, हे म्हणजे तर नादमयतेचा कळसच आहे. कडकडाट, घडघडाट, तडतडाट. हे शब्द केवळ वाचायचे नाहीत, तर खरोखर अनुभवायचे आहेत. असं वाटतं की या शब्दांमधून सृष्टीचा थरकाप उडवणारा तो क्षण आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतोय. तर मग या शब्दांच्या आव्हानाला सामोरं गेल्यानंतर आपल्या माय मराठीच्या सामर्थ्याची एक वेगळीच जबरदस्त ओळख पडते नाही का? आपल्या भाषेची ही ताकद अनुभवल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.
आता पुढच्या वेळी जेव्हा कोणी मराठीच्या केवळ गोडव्याबद्दल बोलेल तेव्हा त्यांना तिची ही धगधगती कणखल बाजूही नक्की आठवण करून द्या.